एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यावरून भाजप आणि शिवसेना भिडल्याचं पाहायला मिळालं। आपला दवाखाना म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचा आरोप करत भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपला दवाखाना योजनेवर जोरदार निशाणा साधलाय। तर ठाण्यातील आपला दवाखाना बंद करून तिथे साड्यांचं दुकान सुरू होतं का असा सवाल करत डावखरे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं त्याच्यात काही त्रुटी आपण सांगितलेत, तात्काळ त्याच्याबद्दलची माहिती घेतो, कारण आता माझ्याकडे माहिती नाही। पण असं जर असेल तर निश्चितपणाने त्याच्यावरती आम्ही कारवाई करू, कारण शेवटी ह्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि जर दुर्दैवानं आमच्या लोकांकडून काही चूक होत असेल तर आम्ही कदापि त्यांना त्याच्यामध्ये सूट देणार नाही। तात्काळ आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। आपण आता साधारणपणे खाली जर बघितलं तर मंत्री महोदय, याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं गुराट तयार झालंय का असा प्रश्न निर्माण होतो। शासनाचा हेतू चांगला आहे, पण खाली जे अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचार करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय। त्याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होता, त्याच्यामध्ये माझा प्रश्न आहे की तो दवाखाना जो ठाण्यामधला आपल्याला बंद आढळला का, त्या तिकडे साडीचं दुकान होतं का, हा माझा प्रश्न एक।